कि हमारी जो अभी वर्ल्ड के सभी ब्रांड्स हमारे देश में प्रेजेंट है, मर्सिडीज से लेकर ऑल बिग मैन्युफैक्चर आ रहे हैं। अब हम लोग इलेक्ट्रिक, इथेनॉल, मिथेनॉल, बायोडीजल, बायो सीएनजी और हाइड्रोजन फ्यूल सेल को भी इनकरेज कर रहे हैं। और कल अभी आने वाले 4-5 दिन में, अगले सप्ताह में शायद मीटिंग तय हुई है। प्रधानमंत्री जी के साइंटिफिक एडवाइज़र राघवन साहब, नीति आयोग और हमने ये जो लिथियम आयन बैटरी होती है, ये लिथियम आयन हमारे देश में नहीं है, तो इसका अल्टरनेटिव जो है एयर आयन और अलग दूसरे मेटल के आयन, एल्यूमिनियम या स्टील आयन, तो इसके आधार पर हमारी बैटरी बने और इसमें रिसर्च हो ताकि हमारी ऑटोमोबाइल इंडस्ट्री जो है स्वावलंबी बने और हम लोग हमारे वर्ल्ड में हमारी टेक्नोलॉजी के आधार पर हमें कोई इंपोर्ट करने की आवश्यकता नहीं पड़े। तो अभी पहली बात तो ऐसी है कि हमने लिथियम आयन बैटरी हमको इंपोर्ट करनी पड़ती है, तो इसका भी काम हमने शुरू किया है। ये जो स्क्रैपिंग पॉलिसी हुई है, इसमें 51 लाख लाइट मोटर व्हीकल जो है, जो 20 साल से पुराने हैं, ये स्क्रैप हो जाएंगे। तो जो गाड़ी स्क्रैप करेगा वो नई लेने वाला ही है, तो ये ऑटोमोबाइल इंडस्ट्री को और बढ़ावा मिलेगा। 34 लाख लाइट मोटर व्हीकल आर ओल्डर देन 15 ईयर्स एंड 51 लाख लाइट मोटर व्हीकल आर ओल्डर देन 20 ईयर्स। बाद में 17 लाख मीडियम एंड हेवी कमर्शियल व्हीकल, 17 लाख ओल्डर देन 15 ईयर्स विदाउट वैलिड फिटनेस सर्टिफिकेट। अब ये 17 लाख और ये संख्या जो है, ये मैं जो देख रहा हूँ, ये करीब 1 करोड़ से ज़्यादा व्हीकल है। ये पोल्यूशन कर रहे थे, क्योंकि जितना पुरानी टेक्नोलॉजी है वो एयर पोल्यूशन भी कर रहे थे, फ्यूल भी ज़्यादा खा रहे थे। तो अब ये और अदर ओल्डर व्हीकल पोल्यूट 10 to 12 टाइम्स मोर दैन फिट व्हीकल, यानी 10 से 12 गुना ज़्यादा पोल्यूशन कर रहे थे। तो पहली बात तो ऐसे कि रिड्यूस पॉपुलेशन ऑफ ओल्ड एंड डिफेक्टिव व्हीकल्स ऑन रोड, ये पहला एडवांटेज में पोल्यूशन कम होगा। दूसरा एडवांटेज 25 से 30% रिडक्शन इन व्हीकुलर एयर पोल्यूटेंट्स, इसमें इसकी कमी होगी। तीसरी बात, इम्प्रूव्ड रोड सेफ्टी, न्यूअर व्हीकल मीट रोड सेफ्टी स्टैंडर्ड्स बिकॉज ऑफ इम्प्रूव्ड मटेरियल एंड व्हीकल टेक्नोलॉजी। इसमें फ़ायदा ये होगा कि जो स्क्रैपिंग होगा तो स्टील, रबर, एल्यूमिनियम, कॉपर जो वेस्ट निकलेगा, अभी हम लोग कॉपर इंपोर्ट कर रहे हैं, एल्यूमिनियम इंपोर्ट कर रहे हैं। और मैं आपको पहले बता चुका हूं कि हमने हमारे पोर्ट का, मैं जब मंत्री था तो ये इसी के लिए 18 मीटर ड्राफ्ट बढ़ा है। तो दुनिया का भंगार 2 लाख टन के शिप में अपने यहाँ आएगा, वो बहुत सस्ता आएगा, थ्रोइंग प्राइस पे आएगा। और फिर उससे हम लोग सेग्रीगेट करेंगे मेटल को, एल्यूमिनियम, कॉपर, प्लास्टिक, रबर, और फिर उसका रिसाइकलिंग करेंगे। तो जो स्पेयर पार्ट्स 100 रुपये में मिलता था वो 60 रुपये या 65 रुपये में बनेगा। तो वर्ल्ड के कंपटीशन में हम लोग सबसे सस्ते होंगे और इसलिए ये इंडस्ट्री हमारे यहाँ बढ़ेगी। इसमें मटेरियल, इसके कारण फ्यूल इफिशिएंसी बढ़ेगी। मैं जब कॉलेज में था तो स्कूटर मैंने खरीदी की थी, तब 32 किलोमीटर इन्हें अच्छा एवरेज समझ रहा था मैं। बजाज की स्कूटर मैंने ली थी और कहता था कि मेरी स्कूटर का एवरेज 32 है। अभी जो बाइक आप यूज़ कर रहे हैं वो 80 किलोमीटर तक गई है। तो इसका मतलब ये जो पुराने सब जाएंगे और नए आएंगे, तो इसमें जो इंपोर्ट है 8 लाख करोड़ का, वो भी कम होगा, पोल्यूशन भी कम होगा, फ्यूल इफिशिएंसी उड़ गई और लाइट वेट व्हीकल है, इसमें टेक्नोलॉजी बदली हुई है। रिड्यूस फ्यूल कंजम्पशन एंड फॉरेन का जो अपना फॉरेन डॉलर में जो है, फॉरेन का अपना ये डॉलर है, वो इसमें बचेगा। न्यूअर हेवी कमर्शियल व्हीकल आर 3 to 6% मोर फ्यूल इफिशिएंट, ये ट्रक वगैरह में काफ़ी इसमें फ़ायदा होगा। और इम्प्रूव्ड सेफ्टी फीचर्स सच एज एयर बैग्स, ABS एंड क्रैश नॉर्म्स। अभी मैंने ट्रांसपोर्ट मंत्री होने के नाते एयर बैग्स को भी मैंडेटरी किया है, तो ये मुझे लगता है ये सब फ़ायदा होगा। इससे करीब 10,000 करोड़ की नई इन्वेस्टमेंट आएगी और करीब 50,000 नए जॉब क्रिएट होंगे ये स्क्रैपिंग पॉलिसी के कारण। टाइमली फिटनेस चेक, इमिशन नॉर्म्स एंड ऑपरेशनल कंडीशंस ऑफ व्हीकल्स थ्रू ऑटोमेटेड मॉनिटरिंग सिस्टम। अब देश में हम ये सिस्टम बड़े प्रमाण पर खड़े कर रहे हैं ड्राइविंग ट्रेनिंग सेंटर के साथ। एंड ऑफ लाइफ क्राइटेरिया अंडर द पॉलिसी वुड बी बेनिफिशियल टू रिमूव मोस्ट अनफिट डिफेक्टिव व्हीकल्स। अवेलेबिलिटी ऑफ लो कॉस्ट रॉ मटेरियल फॉर स्क्रैपिंग इंडस्ट्री, ये मैंने आपको बताया। तो स्क्रैपिंग पॉलिसी बहुत दिनों से थी, वो इसमें आई है
और आज मैंने बेनिफिट आपको बताया। मैं आज से 15 दिन के अंदर, क्योंकि वित्त मंत्री जी ने हमारे को अधिकार दिया है, मैं स्क्रैपिंग पॉलिसी डिक्लेयर करने का काम करूंगा। ये जो विशेष रूप से हमारी भारतमाला परियोजना जो है उसमें 24,800 किलोमीटर हमने लेंथ ली थी और उसमें से 10,206 किलोमीटर जो है ऑलरेडी अंडर इम्प्लीमेंटेशन है और कुछ पूरी भी हुई है। तो निश्चित रूप से अभी NHI की लेंथ है टोटल 1,36,521 किलोमीटर और ये अलग अलग प्रकार के इसमें बिहार का पैकेज है, जम्मू कश्मीर का पैकेजेस है, बाकी भी इसमें भारतमाला परियोजना में ली गई है। तो ओवरऑल मेरा विश्वास है कि देश का जो इंफ्रास्ट्रक्चर है, आज आप देख रहे हैं, वैसे मैं जब मंत्री बना तो उस समय से आज के 5 साल में मोदी जी के नेतृत्व में करीब 50-60% इंफ्रास्ट्रक्चर सुधर गया है और इस 5 साल में हमारा रोड इंफ्रास्ट्रक्चर इंटरनेशनल स्टैंडर्ड के बराबरी में होगा और कुछ हमारे 22 ग्रीन हाईवे जो बन रहे हैं वो इससे भी बेटर बनेंगे, जो वर्ल्ड स्टैंडर्ड के बने हैं। जैसे अभी आप में से बहुत से लोग हमारे 16 लेन रोड पर जाते हैं जो आपका दिल्ली मेरठ का पार्ट है, तो आप में से बहुत लोगों का टाइम पीरियड सवा घंटा जो आते थे यहाँ पार्लियामेंट तक आने के लिए वो 15 मिनट में आने लगे हैं और दिल्ली मेरठ अभी हम लोग 2 महीने में शुरू करेंगे तो जो 4 घंटे लगते थे वो 45 मिनट में। तो ऐसे 22 ग्रीन हाईवे है। तो ये रोड सेक्टर में तो काफ़ी बदलाव हुआ है और ये जो नेशनल पाइपलाइन जो बनी है इंफ्रास्ट्रक्चर की, इसमें स्टेट गवर्नमेंट का भी कंट्रीब्यूशन है, उनको भी मदद मिलने वाली है और पब्लिक प्राइवेट इन्वेस्टमेंट को मिलने वाली है। तो सबसे पहली बात तो इंफ्रास्ट्रक्चर के लिए मैं प्रधानमंत्री जी को और वित्त मंत्री जी को धन्यवाद दूंगा और हमारा बजट भी जो 91,000 से अब 1,18,000 करोड़ तक बढ़ा है। तो ये भी बहुत अच्छा है कि जिसके कारण इसमें काफ़ी गति आएगी। MSME में मुझे बहुत खुशी है कि अब स्टील की प्राइस पिछले 6 महीने में 65% बढ़ी है। तो स्टील का जो इंपोर्ट हो रहा था उसके बारे में वित्त मंत्री जी ने त्यामुळे नितीन गडकरी बोलतात आणि स्क्रॅप पॉलिसीसह वेगवेगळ्या गोष्टी, ग्रीन फ्युएल आणि पुढच्या काही काळात होणारे संभाव्य ऑटोमोबाईल क्षेत्रातले आणि याच्यातल्या निर्णयाबद्दल गडकरी सांगत होते। पुढच्या काही वेळात आपल्यासोबत अन्य काही मान्यवर जोडले जाणार आहेत, पण आपण जाऊयात थेट आता पुण्याला। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत, मिलिंद, आता जे गडकरींनी सांगितलं स्क्रॅप पॉलिसी संदर्भात, त्याचा सर्वाधिक फायदा हा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला होणार आहे आणि पुण्यात तुला माहिती आहे पुणे हे ऑटोमोबाईल हब आहे इंडस्ट्रीच्या दृष्टीने, त्याच्यामुळे त्याचं कसं स्वागत करते आपण? प्रशांत गिरमणे आहेत ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचे प्रतिनिधी आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे डायरेक्टर आहेत, आपण त्यांना सर तुम्ही कसं स्वागत करायला स्क्रॅपिंग पॉलिसी? ही स्क्रॅपिंग पॉलिसी आम्ही बऱ्याच दिवसापासून याची मागणी करत होतो। ही खूप चांगली आहे स्क्रॅपिंग पॉलिसी, याचा आम्ही सहृदय स्वागत करतो। कारण स्क्रॅपिंग पॉलिसी आल्यामुळं ज्या काही जुन्या गाड्या आहेत त्या रस्त्यावरून निघून जातील, त्या स्क्रॅप यार्डमध्ये जातील, त्यामुळं नवीन गाड्यांची मागणी वाढेल, गाड्यांचं उत्पादन वाढेल, रोजगार टिकून राहील आणि रोजगारसुद्धा वाढेल, त्यामुळे ही चांगली आहे। दुसरी महत्त्वाची बाब, जुन्या फार जुन्या गाड्या रस्त्यावरनं बाहेर निघाल्यामुळं प्रदूषण कमी होईल, पर्यावरणाला सुद्धा त्याचा चांगला फायदा होईल, त्यामुळे ही खूप चांगली पॉलिसी आहे। याची लवकरात लवकर अंमलबजावणी केली जावी एवढीच विनंती आहे। सर, आपल्याला माहिती पुणे इंडस्ट्री हब तर आहेच, पण ऑटोमोबाईल हब आहे बेसिकली। सगळे चाकण एमआयडीसी सगळे इंडस्ट्री म्हणजे सगळे ऑटोमोबाईल इंडस्ट्री म्हणजे कार असेल, बाईक असेल, तर पुणे परिसराला त्याचा कसा फायदा होईल या नवीन पॉलिसी? आपण जर किती उलाढाल वाढेल, बरोबर आहे, रोजगार किती उपलब्ध होईल? जर आपण ऑटो सेक्टर पाहिलं तर भारतामध्ये फार मोठं आहे। महाराष्ट्रामध्ये ऑटो सेक्टर हे भारताच्या 35% आहे, त्यातल्या त्यात पुणे जिल्ह्यामध्ये फार मोठं आहे। पुण्यात, नाशिकमध्ये, ठाण्यात, नागपूरमध्ये वगैरे। पुण्याला कसा फायदा होईल त्याचा? सोपं आहे, कारण पुण्यात सगळ्यात जास्त मोठा ऑटो इंडस्ट्री असल्यामुळं जशी स्क्रॅपिंग पॉलिसीमुळं ऑटोची मागणी वाढेल, नवीन वाहनांची मागणी वाढेल, तशी रोजगार निर्मिती सुद्धा जास्त होईल, याचा पुणे आणि आजूबाजूच्या परिसराला फार चांगला फायदा होईल। रोजगार किती उपलब्ध होऊ शकतो अंदाजे हे सगळं? कारण स्क्रॅपमुळे बऱ्यापैकी आता रिसेशन होते ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये, बऱ्याचशा नोकऱ्या गेल्या होत्या, पण या स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे
किती फायदा होऊ शकतो रोजगार निर्मिती आणि उलाढाल किती वाढेल? पुणे जिल्ह्यामध्ये 16 लाख कोटी लोक काम करतात अशी माहिती सरकारी सूत्रांकडनं आहे. तर यामध्ये ऑटो सेक्टरमध्ये जास्तीत जास्त लोक काम करतात. किमान एक आपण 50% असे समजूयात ऑटो सेक्टरमध्ये काम करणारे. तर जितकी स्क्रॅपिंग पॉलिसी चांगली अंमलबजावणी केली जाईल तितके टेन्स ऑफ थाउजंड्स म्हणजे 10, 20, 50,000 अशा 10,000च्या मल्टिप्लायरमध्ये त्याचा जॉब ग्रोथला फायदा होईल. मिलिंद, आपण पाहिलं म्हणजे इंडस्ट्रीने तरी किमान विचारता येईल का की आता खरं म्हणजे इलेक्ट्रिक कार्सचं युग येतंय, अशा वेळेस त्या क्षेत्रासंदर्भात काही नवीन बातमी मिळते का, किंवा आता जे उद्योजक आहेत त्यांची काही अपेक्षा होती का? आपण त्यांना विचारूया. तर त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोचत नाही चंद्रकांतपर्यंत, पण आपण पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधूयात. दरम्यान शंभूराज देसाई आपल्यासोबत जोडले गेलेत, अर्थराज्यमंत्री आहेत. शंभूराजजी, पहिली प्रतिक्रिया अर्थसंकल्पाबद्दल. हे बघा, आज केंद्राचा अर्थसंकल्प ज्यावेळी सादर झाला, संपूर्ण देशाचं लक्ष या अर्थसंकल्पाकडे या ठिकाणी लागलेलं होतं. आम्ही सुद्धा सगळेजण नेमकं या अर्थसंकल्पामधनं देशाला काय मिळणार आणि आपल्या महाराष्ट्राला काय मिळणार याची आतुरतेनं वाट बघत होतो. परंतु याच्यामध्ये हा अर्थसंकल्प सगळ्याच क्षेत्रांची लोकांची निराशा करणारा हा केंद्राचा अर्थसंकल्प आहे. 2-3 महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये जर आपण त्याच्यावरती जर लक्ष दिलं तर आता कोविडचं लसीकरण सुरू आहे आणि जे कोविडमध्ये कोरोना योद्धा आहेत त्यांना या ठिकाणी लसीकरण मोफत सुरू आहे. परंतु संपूर्ण देशातल्या गोरगरीब लोकांना ज्यांची या ठिकाणी आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे, अशा सगळ्याच लोकांना देशाचे माननीय पंतप्रधान आणि केंद्राचं सरकार हे मोफत कोविडची लस देईल अशी अपेक्षा होती. त्याच्या बाबतीत काही झालेलं नाही. बरं शंभूराजजी, मी तुम्हाला फक्त थोड्याशा वेळाकरता थांबवतो. खासदार दिल्लीमध्ये काही प्रतिक्रिया देत आहेत. संजय राऊत यांची प्रतिक्रिया ते आपल्याकडे पाहूया. महाराष्ट्राचं देणं लागतं त्या संदर्भात ते आहे का? GSTच्या माध्यमातून असतं, इतर काही परतावे आहे? काहीच नाही. ठीक आहे, 2 शहरांना तुम्ही मेट्रोचा गुळ लावलेला आहे, पण जी मेट्रो केंद्र सरकारनं मुंबईची अडकवून ठेवली आहे, कांजूरची कारशेड, त्याच्याविषयी कोणी बोलायचं? असे अनेक विषय आहेत. जर तुमच्या खिशात काय आहे का? तुमच्या खिशात काही नाही. मराठीमध्ये एक म्हण आहे, खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा. तसे दिल्लीचे बाजीराव ते देशाला वाटत चालले आहे, पण आहे का आपल्याकडे? बघा जरा, महाराष्ट्र हे एक मोठं राज्य, महाराष्ट्रानं देशाला सातत्यानं देण्याची दानत दाखवलेली आहे, पण महाराष्ट्रावर मात्र कायम अन्याय होत राहिला. अन्याय म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र देशाचं पोट भरतो, पण महाराष्ट्राच्या पोटाकडे कोणी पाहत. आता हे आकडे वगैरे मांडतात अर्थमंत्री आपल्या, त्या आकड्यात काय आम्हाला फार पडायचं नाही आहे. ते आकडे येतच असतात, वर्षानुवर्ष येत असतात. ते किती खरे असतात, किती खोटे असतात, हे 6 महिन्यांनी कळतं आम्हाला. पण ठीक आहे, आता काही लोक अभ्यास करत असतील त्या अर्थसंकल्पाचा, त्यातून काय काढतील. पण मला असं वाटतं की थोडं अर्थसंकल्पामध्ये तो कोणाचाही असो, या आर्थिक थापा मारणं जरा बंद केलं पाहिजे. सामान्य माणसाला फक्त भुकेची भाषा आणि पोटाची भाषा कळते, तरुणांना रोजगाराची भाषा कळते. अशा काही सोप्या भाषेत जर तुम्ही अर्थसंकल्प सांगितला आणि मांडला आणि त्यातून काही कृती झाली तर त्या अर्थसंकल्पाची आम्हाला पाठवू पडते. तर नाशिक आणि नागपूरमध्ये भाजपची सत्ता आहे म्हणून तिथे मेट्रोसाठी निधी दिला आहे. काय नाशिक आणि नागपूरला भाजपाची सत्ता आहे म्हणून त्यांना काही मेट्रो वगैरे दिले आहे ते आम्हाला पटत नाही. कारण नाशिक आणि नागपूरला यापुढे भाजपची सत्ता राहणार नाही. नाशिकला तर नक्कीच नाही आणि नागपूरला तर मोठं युद्ध होईल. त्याच्यामुळे मला ते हे पटत नाही. तुम्ही सांगता येते की ते नाशिक आणि नागपूरला तर मेट्रोचं काम चालूच आहे,
नाशिकला त्या संदर्भात एक अभ्यास सुरू आहे. पण मुळात मुंबईची मेट्रो आपण का ढकलून ठेवली आहे ते बोला. तुम्हीच केंद्रानंच ना, केंद्राची जमीन आहे, केंद्राची जमीन आहे. ते का वरून मंगळावरनं आणली आहे का केंद्राची जमीन महाराष्ट्रामध्ये, का चंद्रावरून आणली आहे? अहो आमचीच जमीन आहे. ही मेट्रो सुरू करून द्या ना आम्हाला. तुम्ही नाशिक आणि नागपूरच्या गोष्टी आम्हाला कुठे सांगताय? दोन्ही शहरं महाराष्ट्रातच आहेत, हा उत्तर ध्रुवावर नाही आहे. शेतकऱ्यांसाठी देखील काही देण्यात आलेलं नाहीये, ठोस निधी दिला. शेतकऱ्यांसाठी द्यायचं गोष्ट सोडा, ते कधीच देणार नाही. पण जे तिथे सिंधू बॉर्डरवरती बसले आहेत ना, त्यांचं तरी ऐका, त्यांचं ऐका. शेतकरी तिकडे का बसला आहे? कारण हा जो कायदा आहे, 3 कृषी कायदे आहेत, हे 4 किंवा 5 भांडवलदारांच्या हिताचे आहेत आणि त्यासाठी हे कायदे बनवले. तुम्ही त्यांचं जर ऐका का परत या अर्थसंकल्पात सुद्धा की त्याच भांडवलदारांसाठी तुम्ही सगळं यंत्रणा राबवणार आहात आर्थिक. राऊत साहेब, एक विषय होता की विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू या राज्यांना अर्थसंकल्पात भरीव तरतूद दिसते. 4ही राज्यांसाठी जवळपास 2.27 लाख करोडच्या पायाभूत म्हणजे सुविधांसाठी हा असा असेल, तुम्ही म्हणता तसा असेल, तर हा संकल्प, हा अर्थसंकल्प देशाचा आहे, देशासाठी आहे की एखाद्या राजकीय पक्षाचा आहे निधी वाटपाचा. जसं निधी वाटतात ना निवडणुकीसाठी दिल्लीत बसून, तसं काही हे राष्ट्रीय कोशातून निवडणुकांसाठी निधी वाटप चालू आहे का, असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होऊ शकतो. पेट्रोल आणि डिझेलचा हमी भार वाढवलेला आहे. पेट्रोल 2.5 रुपये तर डिझेल जवळपास 4.5 रुपये. आता पेट्रोल 100 रुपये लिटर झालं. त्यांना बहुतेक 1000 रुपये लिटर करून लोकांना कायमचं मारायचं असेल. लॉकडाऊनमुळे लोक घरात होते, आता पेट्रोलमुळे लोकांना बाहेर प्रवास करता येणार नाही, त्यांनी घरातच बसावं कायमचं, हा हरिभजन करत, असं त्यांना बहुतेक वाटत असेल. कुठल्या निवडणुका, काही राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर कोणी बजेट करत असेल तर त्याला देशाचं बजेट म्हणू नये, एका राजकीय पक्षाचं बजेट म्हणावं. राऊत साहेब, एक फक्त मराठीतला प्रश्न होता. काल आपल्या कन्येचा साखरपुडा झाला, त्याला विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते, राजकीय पक्षाचे नेते उपस्थित त्याचा होते. बजेटचा काय संबंध पण आहे? नाही, पण व्यासपीठावर सगळ्यात लक्ष त्यामुळे हा अर्थसंकल्प पूर्णपणे निराशा करणार आहे असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे. ना शेतकऱ्यांना काही दिलं, ना शहरातल्या नागरिकांना, आणि पेट्रोलच्या किमती मात्र वाढत आहेत आणि ही चिंताजनक गोष्ट असल्याचंही त्यांनी नमूद केलं. शंभूराज देसाई आपल्यासोबत आहेत. शंभूराजी, पुढच्या काही